सोनं चांदीच्या दरात आता मोठी घसरण झाली आहे। चांदीचे दर 16,000 घसरलेत। चांदी काल 3.32 लाखांवर होती, तर आज 3.16 लाख सोन्याच्या दरातही 4,000 घसरण झाली आहे। सोनं काल 1.60 लाखांवर होतं, तर आज सोनं 1,57 लाखांवर गेलंय। तर सोनं आणि चांदीच्या दरात गेल्या आठवड्यापासून वाढ होत होती, मात्र कालच्या दरापासून आज चांदी 16,000 घसरली आहे, तर सोन्यातही आज घसरण पाहायला मिळते। चांदी काल 3.32 लाखांवर होती, तर आज 3.16 लाखांवर चांदीचा दर गेलाय। सकाळ मीडियाचे मुख्य संपादक निलेश खरे सर आपल्या सोबत आहेत। सर, सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळते, नेमकं काय कारण आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतात? गेल्या महिनाभरामध्ये चांदीनं साधारण 100% इतकी ग्रोथ दाखवली होती आणि चांदीचा भाव हा 3,2200 रुपये 3,22,000 रुपये इतक्या किलोला पोहोचलेला होता। तर सोनं जे आहे ते साधारण 1.5 लाख रुपये 10 तोळा इतक्यावर पोहोचलेलं होतं। आज सकाळी एक मोठा भूकंप हा सोनं आणि चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी होताना पाहायला मिळालेला आहे। आतापर्यंत सकाळी साधारण 7-7.5% बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर तूट पाहायला मिळाली होती बाजारामध्ये, सोन्याच्या बाजारात आणि चांदीच्या बाजारात। आता चांदीचा बाजार जो आहे तो 13.5% इतका पडलेला आहे। 13.5% अत्यंत रेकॉर्ड स्वरूपाची पडझड जी आहे ती चांदीमध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे चांदी ही पुन्हा 3 लाखाच्या आत येऊन साधारण 2,75,000च्या आसपास आत्ताचा भाव किलोला पाहायला मिळतोय। त्यामुळे सोनं आणि चांदीमध्ये ज्यांनी गुंतवणूक गेल्या महिनाभरामध्ये 2 महिन्यामध्ये केली होती, की जे फक्त फायदा म्हणून बघत होते या सगळ्या व्यवहारांकडे, त्यांना एक मोठा नुकसान हे होताना पाहायला मिळतंय। सोन्याचा जो भाव आहे तो साधारण आता 9.5% ते 10% इतका कमी झालेला आहे। म्हणजे 1,50,000 रुपये जो प्रति तोळा 10 ग्रामसाठी म्हणून सोन्याचा भाव होता तो आता खाली आलेला आहे आणि तो आपल्याला पाहायला मिळतोय 1,35,000च्या आसपास सोनं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे ज्यांनी सोन्यात आणि चांदीत गुंतवणूक केली होती त्यांना एक मोठा फटका मिळताना इथं पाहायला मिळतोय। याचं कारण काय आहे तर याचं कारण लोकांनी नफा मिळवण्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर विक्री सोनं आणि चांदीची पुन्हा एकदा बाजारामध्ये केलेली पाहायला मिळते आणि त्याचा फटका जो आहे तो थेट सोनं आणि चांदीच्या भावाला बसलाय आणि त्यातून चांदी आणि सोनं हे रेकॉर्ड अशा स्वरूपामध्ये एका दिवसामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच सर, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता सोनं आणि चांदीच्या भावात आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते।